गोपाळपूर हे पंढरपूर जवळील भेट देण्याचे अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे। चंद्रभागा आणि पुष्पावती नदीच्या संगमावर प्रसिद्ध विष्णुपद मंदिर आहे। विष्णुपद मंदिर चंद्रभागा नदीच्या मधोमध आहे आणि उताराने त्याचे मूल्यांकन करता येते। विष्णुपद मंदिरात दगडाच्या स्लॅबवर जडवलेल्या भगवान कृष्णाच्या पायाचे ठसे आणि त्यांच्या प्रिय गायींच्या खुरांच्या खुणा आहेत। नदीच्या मधोमध जवळच एक नारद मुनी मंदिर आहे। हे नारद मुनी मंदिर हे नारदांना समर्पित जगातील एकमेव मंदिर आहे। नारदाचे मंदिर बोटीद्वारे मोजता येते आणि वर्षातील बहुतेक वेळा चंद्रभागा नदीच्या प्रवाहात अर्धे बुडालेले असते। संपूर्ण परिसर अतिशय सुंदर आहे। एकदा भगवान श्रीकृष्ण आपल्या गायींसह पंढरपूरला भेट देण्यासाठी आले। या भूतकाळाची आठवण आजही विष्णुपद मंदिरात केली जाते। स्थानिक भक्तांचे म्हणणे आहे की हे ठिकाण भगवान श्रीकृष्णाचे सनातन भोजनाचे ठिकाण आहे। नारद मुनींचे छोटेसे मंदिर या मनोरंजनाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांच्या दररोजच्या भेटीचे प्रदर्शन करते। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी श्री विठ्ठलाच्या पादुका विष्णुपद मंदिरात नेल्या जातात। याच महिन्याच्या शेवटच्या म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी भगवान विठ्ठलाचा रथ भव्य मिरवणुकीत मंदिरात आणला जातो। विष्णुपद मंदिराजवळ भगवान श्रीकृष्णाचे अनुयायी भक्त संत जनाबाई यांचेही मंदिर आहे। विष्णुपद मंदिराच्या छताखाली भांडीक पक्ष्यांची सुबक वाळूची घरटी पाहायला मिळतात। चंद्रभागा नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा हे विष्णुपद मंदिर संपूर्ण पाण्यामध्ये बुडून जातो आणि ही पक्ष्यांची घरटी सुद्धा पुराच्या पाण्यात उद्ध्वस्त होतात। परंतु पूर ओसरल्यानंतर ईश्वराच्या सान्निध्यात राहण्यासाठी हे पक्षी पुन्हा नव्याने पूर ओसरल्यानंतर आपली नवीन वाळूची घरटी बांधत असतात। जय जय रामकृष्ण हरी।